इचलकरंजी महापालिका गट नेते शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख रवींद्र माने साहेब यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक शिवसेना कोल्हापूर जिल्हा। इचलकरंजीच्या राजकीय पटावर अनेक खेळ झाले, अनेक डाव मांडले गेले, काही जिंकले तर काही मोडले, पण या पटावर असा एक खेळाडू उभा राहिला ज्याने प्रत्येक डावाला डावाने उत्तर दिले, प्रत्येक संकटाला संधी बनवले आणि विरोधकांना वेळोवेळी चितपट केले। हे नाव म्हणजे शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख, महानगरपालिकेचे नगरसेवक, शिवसेना गटनेते रवींद्र वसंतराव माने। राजकारणाच्या रंगमंचावर अनेक नेते येतात आणि जातात, पण काही व्यक्तिमत्व अशी असतात की त्यांची शैलीच वेगळी असते। ज्या नेत्याच्या चेहऱ्यावर संयम, निर्णयात धाडस आणि कामात वेग असतो, तो नेता लोकांच्या मनात घर करून बसतो। इचलकरंजीत गेली 25 वर्षे जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवणारे, संघर्षाच्या आगीतून तावून सुलाखून निघालेले नाव म्हणजे रवींद्र माने। विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात स्वतःची पूर्ण तयारी करूनही पक्षाचा आदेश आला आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता युतीचा धर्म पाळला। भाजपच्या उमेदवाराला खांद्याला खांदा लावून साथ दिली आणि प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यात मोलाची भूमिका बजावली। पण राजकारणात सरळ चालणाऱ्या माणसाला अडथळे येत नाहीत असे कधीच झाले नाही का? मित्र पक्षाच्या काही मंडळींनी भविष्यात उभा राहणारा प्रभावी नेता रोखण्यासाठी पंख छाटण्याचे काम केले। कधी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले, कधी राजकीय डाव रचले गेले, तर कधी निवडणुकीत शंकेची सावली टाकण्याचा प्रयत्न झाला। पण हा खेळ होता राजकारणाचा आणि खेळाडू होता रवींद्र माने। ज्या डावाने त्यांना रोखायचे ठरवले, त्याच डावाला त्यांनी चित्रपटातल्या नायकासारखे उलटवून टाकले आणि अखेर महापालिकेत बेधडक प्रवेश केला। आज इचलकरंजी महानगरपालिकेत सत्ता मित्र पक्षाची असली तरी शहरासाठी निधी आणायचा असेल, मंत्रालयाच्या दारावर ठोका द्यायचा असेल, प्रशासनाला कामाला लावायचे असेल, तर सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही आठवतो तो एकच नेता म्हणजे रवींद्र माने। प्रशासनाला हाताशी धरून शहर विकासासाठी कोट्यावधींचा निधी खेचून आणण्याचा त्यांचा हातखंडा आज राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे। इचलकरंजी महानगरपालिकेच्या निर्मितीपासून विकास कामांच्या गतीपर्यंत, काळा ओढा स्वच्छता मोहिमेपासून ते महापूर कोरोना काळातील मदत कार्यापर्यंत, गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून देण्यापासून ते महासत्ता चौक रुंदीकरण आणि चौकातील भव्य मारुती मंदिर उभारण्यापर्यंत त्यांच्या कामांचा पट एवढा मोठा आहे की त्याचा लेखाजोखा घ्यायचा म्हटला तर एखादा ग्रंथच लिहावा लागेल। या राजकीय वाटचालीची प्रेरणा त्यांना मिळाली ती स्वातंत्र्य सैनिक आजोबा शंकरराव माने यांच्या विचारातून आणि वडील वसंतराव माने गुरुजी यांच्या संस्कारातून। माजी खासदार निवेदिता माने आणि खासदार धैर्यशील माने यांच्या नेतृत्वावर निष्ठा ठेवत त्यांनी राजकारणात आपला ठसा उमटवला। आज कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख म्हणून त्यांनी संघटनात्मक नवा जोम निर्माण केला आहे। शिवसेना पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला बळ देत जिल्हाभर पक्षाला एकसंघ ठेवण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली आहे। जिल्हा नियोजन DPDC मधून इचलकरंजी शहरातील विविध ठिकाणच्या विविध विकास कामांसाठी निधी मिळावा यासाठी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा तत्कालीन पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा दीपकजी केसरकर, विद्यमान पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पाठपुरावा करून शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी मोठा निधी खेचून आणला। तसेच अनेक कामाकरिता इचलकरंजी महानगरपालिकासाठी भरघोस निधी मिळवून दिला आहे। रस्ते, शाळा, कब्रस्तान विकास, मंदिर विकास, जलतरण तलाव, ड्रेनेज प्रकल्प, शिक्षण व क्रीडा सुविधा अशा असंख्य कामांसाठी त्यांनी मंत्रालयापासून दिल्लीपर्यंत पाठपुरावा करून निधी मिळवून दिला आहे। गरीब रुग्णांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून विक्रमी मदत मिळवून देणारे नेतृत्व म्हणूनही त्यांचे नाव पुढे आहे। म्हणूनच इचलकरंजीच्या राजकीय आकाशात आज एक तेजस्वी सूर्य तळपत आहे, ज्याचे तेज संघर्षातून तयार झाले आहे, ज्याची किरणे विकासाच्या रूपाने शहरावर पडत आहेत आणि ज्याच्याकडून जनतेला अजूनही मोठ्या अपेक्षा आहेत। आणि म्हणूनच राजकारणाच्या रणांगणात विरोधकांनी अजूनही कितीही डाव आखले,
कितीही ताकद आजमावली तरी हा राजकारणातला धुरंधर लढवय्या मागे हटणाऱ्यांपैकी नाही. संकटाच्या वादळातही ठाम उभे राहून प्रत्येक आव्हानाला सामोरे जात लढत राहणे हीच त्यांची ओळख आहे. डाव कितीही मोठा असो, खेळ कितीही कठीण असो, रवींद्र माने हे नाव लढत राहणारच आणि इचलकरंजीच्या विकासाचा झेंडा उंचावत राहणारच. शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक श्री रवींद्र वसंतराव माने यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.